हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे। आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 सोडवायचा आहे। 3.4 सोडवण्याच्या अगोदर त्यामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला कसे सोडवायचे आहेत ते आपण सॉल्व एक्झाम्पल थ्रू पाहणार आहोत। तर आपला एक्झाम्पल नंबर 1 आहे, इन फिगर 3.51 कॉर्ड LM कॉन्ग्रंट कॉर्ड LN, angle L is equal to 35 degree. Find first measure of arc MN and measure of arc LN. तर आपण फर्स्ट जो दिलेला आहे तो सोडूया। angle L is equal to half of measure of arc MN. Inscribe angle theorem. तर आपण बघितलेलं आहे या अँगल जेवढा असतो त्याच्या हा डबल असतो, त्याच्या समोरचा जो आपला आर्क येणार आहे तो तेच आपण लिहून घेतलेलं आहे। मग आपण म्हटलं आपल्याला अँगल एल ची जी आहे ती मेजर माहिती आहे, म्हणजे आपल्याला एम एन ची जी मेजर आहे ती माहिती पडेल, म्हणून आपण लिहिलं 35 इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एम एन। हा जो 2 आहे तो ह्या साईडला आल्यानंतर इंटू झाला म्हणजे 2 × 35, सो देअरफॉर इट इज 70 डिग्री, मीन्स देअरफॉर 70 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एम एन। असं गोंधळ येण्यापेक्षा डायरेक्ट इथे लिहा देअरफॉर 70 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एम एन आणि त्याला बॉक्स करा, तुमचा आन्सर तयार झालेलं आहे। सेकंड क्वेश्चन बघूया, आपल्याला काय शोधायचं आहे, मेजर ऑफ आर्क एल एन। आता एल एन जो आहे तो शोधायचा आहे आपल्याला एम एन कळलेला आहे, म्हणजे आपल्याला आता एम एल एन माहिती पडेल। मग आपण तो लिहून घेतलेला आहे, मेजर ऑफ आर्क एम एल एन इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क एम एन। पुढे त्यांनी दिलेला डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क, मग आपण लिहून देऊ 360 डिग्री मायनस 70 डिग्री इज इक्वल टू 290 डिग्री। तर 290 डिग्री कोणाचा आलेला आहे, एम एल एनमध्ये। आपल्याला कुठला शोधायचा आहे, एल एन शोधायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय सांगितलेलं आहे, एल एम आणि एल एन कशी आहेत, कॉन्ग्रंट आहेत। मग कॉन्ग्रंटच्या समोरची ज्या येणार आहेत तुमचे आर्क ते सुद्धा कसे येणार आहेत, कॉन्ग्रंटच येणार आहेत, म्हणजे ते कसे येतील, डिवायडेड बाय 2 होतील की ते सेम तसेच तसे येणार आहे। म्हणून आपण लिहिलेलं आहे इथे नाउ कॉर्ड एल एम कॉन्ग्रंट कॉर्ड एल एन, इथे हवं तर तरी रिझन लिहा गिवन, मग म्हणा देअरफॉर आर्क एल एम कॉन्ग्रंट आर्क एल एन बट मेजर ऑफ आर्क एल एम प्लस मेजर ऑफ आर्क एल एन इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एम एल एन इज इक्वल टू 290 डिग्री। सो देअरफॉर मेजर ऑफ आर्क एल एम इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क एल एन इज इक्वल टू 290 डिग्री डिवायडेड बाय 2। हे लिहायच्याऐवजी तुम्ही एल एम एल एन आहे त्याच्याऐवजी दोन्ही ठिकाणी एल एन लिहा आणि ह्याला जो आहे तो इक्वल दाखवायचा, इथे जो आहे तो आपण इक्वेशन नंबर 1 घेऊन तिथे लिहा फ्रॉम 1 आणि मग मेजर ऑफ आर्क एल एन मेजर ऑफ आर्क एल एन इज इक्वल टू 290 डिग्री। मग इथे हा 2 येईल, म्हणजे मग 2ने डिवाइड करता येईल, म्हणजे देअरफॉर मेजर ऑफ आर्क एल एन इज इक्वल टू 145 डिग्री। हाच क्वेश्चन आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवू शकतो, कोणती ती बघूया। आपण म्हटलेलं आहे कॉर्ड एल एम कॉन्ग्रंट कॉर्ड एल एन, ह्याला आपण रिझन देऊया गिवन, आणि मग त्याच्याचमुळे काय म्हटलं आपण देअरफॉर अँगल एम इज इक्वल टू अँगल एन, त्याला आपण रिझन दिलेलं आहे आयसोसेल्स ट्रायंगल थेरम। म्हणजे मग काय होईल, अँगल एम आणि अँगल एन जे आहेत ते कसे आहेत, समान आहेत, कारण काय तर कॉर्ड जी आहे अपोजिट साईडची जो अँगल आहे कॉर्ड जर सारख्या असतील समान असतील तर त्याच्या समोरचे जे अपोजिट अँगल्स आहेत ते सुद्धा समान असणार आहेत। म्हणून मग आपण म्हटलं अँगल एम इज इक्वल टू अँगल एन इज रिझन दिलेला आयसोसेल्स ट्रायंगल थेरम। मग आपण म्हटलेला एम एन सारखे आहेत तर आपण काय म्हटलेलं आहे 2 अँगल ऑफ एम एम। मग आता काय झालेलं आहे इथे जी हा जो ट्रायंगल तयार झाला आहे त्याची सम किती 180 आहे, मग 180मधून 35 मायनस केले तर मला ह्यांची सम मिळेल, मग ती मला किती मिळाली 145 डिग्री मिळाली। इथे हा 2 होता म्हणून तो इथे मल्टिप्लिकेशन इथे तो डिवाइडमध्ये आला। आता इथे आपल्याला अँगल एम काढायचा आहे का, तर इथे आपल्याला काढायचा आहे एल एन। एल एन हा जो आहे तो तुमच्या अँगल एमच्या समोरची साईड आहे, अपोजिट साईड आहे, म्हणून आपण म्हणणार आहोत नाव मेजर ऑफ आर एल एन इज इक्वल टू 2
2 इंटू अँगल एम, कारण त्याच्यासमोरचा इंटरसेप्टेड अँगल आणि इन्स्क्राईब अँगल ह्याचा जो थेरम आहे त्याप्रमाणे आपण सांगणार आहोत की हा डबल आहे, म्हणून आपण म्हटलं 2 इंटू 145 डिग्री अपॉन 2, हा 2 कट झाला म्हणजे 145 डिग्री, म्हणजे मग आपण इथे लिहिणार देअरफॉर मेजर ऑफ आर एल एन इज इक्वल टू 145 डिग्री आणि त्याला करणार आहोत बॉक्स. आता आपण सॉल्व एक्झाम्पलमधला एक्झाम्पल नंबर 2 पाहणार आहोत. इन फिगर 3.52 कॉर्ड्स पी क्यू and RS intersect at T. Find measure of arc SQ if measure of angle STQ is equal to 58 degree, measure of angle PSR is equal to 24 degree. First, second, verify angle STQ is equal to half of measure of RPR plus measure of arc SQ. Third आहे prove that angle STQ is equal to half measure of RPR plus measure of arc SQ for any measure of angle STQ. Fourth करायचे write in words the property in third. बरेच क्वेश्चन्स आहेत, आपल्याला एक किंवा दोन क्वेश्चन्स येणार आहेत, पण आपल्याला ते सोडवताना काय काय प्रूफ करून दाखवावं लागेल त्या हिशोबाने आपल्याला ती गोष्ट लिहायची आहे. बघूया आपण. हा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, म्हणून मी तुम्हाला म्हटलेलं आहे की ॲक्टिव्हिटी बेस्ड जो क्वेश्चन असेल तो येण्याचे चान्सेस जास्त आहेत. एखाद दुसरा क्वेश्चन तुम्हाला येणार नाही, पण ॲक्टिव्हिटी बेस्ड जो क्वेश्चन आहे तो येऊ शकतो तुम्हाला. आपण फर्स्ट बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, फाइंड मेजर ऑफ अँगल फाइंड मेजर ऑफ आर्क एस क्यू. आपल्याला एस टी क्यू आणि पी एस आर दिलेला आहे. मग आपण इथे म्हटलेलं आहे अँगल एस पी क्यू इज इक्वल टू अँगल एस पी टी. दोन्ही समान आहेत का, तर यांचा जो अँगल आहे तयार झालेला तो सारखाच आहे, तो पुढे एक्सटेंड केल्यानंतर क्यूपर्यंत जातो आहे. मग तो कसा येईल, 58 मायनस 24 डिग्री, कारण काय आहे एस टी क्यू आपल्याला दिलेला आहे, आपल्याला पी एस आर दिलेला आहे, म्हणून आपण तो मायनस करून घेतलेला आहे एक्सटिरियर अँगल थेरमप्रमाणे. मग आपल्याला माहिती पडलेलं आहे मेजर ऑफ आर क्यू एस इज इक्वल टू double of SPQ. So therefore it is 2 into 34 degree is equal to 68 degree. म्हणजे आपला मेजर ऑफ RQS किती आहे, 68 डिग्री. आता सेकंड क्वेश्चन आहे आपला व्हेरीफाय अँगल STQ इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ RPR प्लस मेजर ऑफ RSQ. मी ते म्हटलेलं आहे मेजर ऑफ RPR इज इक्वल टू double of angle PSR is equal to 2 into 24 degree is equal to 48 degree. Now half of measure of RPR plus measure of arc SQ is equal to half 48 प्लस 68 48 68. मग त्याची प्लस केल्यानंतर झालं 116, त्याला हाफ केलं म्हणजे आन्सर आलं 58 डिग्री. आपल्याला एस टी क्यू दिलेला आहे किती आहे, 58 डिग्री. म्हणजे हे काय झालेलं आपण हेन्स प्रूफ करून दाखवलेलं आहे. देअरफॉर मग आपण लिहायचं अँगल एस टी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर पी आर प्लस मेजर ऑफ आर एस क्यू आणि खाली लिहायचं हेन्स प्रूफ. आता थर्ड क्वेश्चन आपण बघूया. प्रूफ दॅट अँगल एस टी क्यू इज इक्वल टू, हा सेकंड पण क्वेश्चन जो आहे तो सेम आलेला आहे, आपला हा इथे भरायचा आहे ॲज इट इज, हा बघून तुम्ही भरायचा आहे. फॉर एनी मेजर ऑफ अँगल एस टी क्यू, हा तुम्ही अँगल एस टी क्यू किती पण घेऊन तुम्ही इथे तो भरू शकता. मग मी म्हटलं अँगल एस टी क्यू प्लस अँगल एस पी क्यू प्लस किती होतील, एस टी क्यू मी किती पकडलेला आहे, समजा मी काहीतरी तो घेतला, मग एस पी क्यू कितीतरी मी घेतला आणि मग मी त्याप्रमाणे जो आहे तो भरून घेतलेला आहे. मग त्याला मी इन्स्क्राईब अँगल थेरमचं जी रिझन आहे ते दाखवलेलं आहे आणि मग तो प्लस करून दाखवलेला आहे. हा तुम्ही एकदा तुमच्या हिशोबाने तुमचे नंबर्स घेऊन सोडवा. जर नाहीच कळलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, मी तुम्हाला नंबर्स देऊन हे पुन्हा परत एकदा समजावून सांगेन. फोर्थचं क्वेश्चन आहे राईट इन वर्ड्स द प्रॉपर्टी इन
थर्ड, तुम्ही कोणती वापरणार? इन्स्क्राईब अँगल थेरम वापरलेला आहे, म्हणजे तुमचं जे रिझन आहे ते सेम येणार आहे. इफ टू कॉर्ड्स ऑफ अ सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द इंटिरियर ऑफ अ सर्कल, then the measure of the angle between them is half of the sum of the measures of arcs intercepted by the angle and its opposite angle.